तर हॅलो गाईज, वेलकम टू माय व्लॉग. आज सकाळची वेळ आणि खूप दिवसानंतर मी व्लॉग बनवत आहो मोठावाला. तर सकाळची वेळ आहे आणि इकडे मोसम वगैरे तर बढियापैकी आहे, दिसतच आहे तुम्हाला. आणि मी स्लापवर आलेलो आहो. कबूतर वगैरे इकडे आमचे बसलेच होते चारा पाणी करत. तर याचं चारा पाणी पण झाला, हे गेले आहेत. तर भाई साहेब, आता मी जातो वावरामध्ये. ट्रायपॉड वगैरे पकडलो. आता कंटेंट वगैरे तर मिळत नाही आहे सध्याच्या घडीमध्ये, काही काम नाही आहे तर इकडे तिकडे. पण आता म्हटलं चला जाऊन पाहू आपण वावरीच. मग आता निघला आम्ही वावराकडे जाण्यासाठी. हा ट्रायपॉड तो पकडला, तर याच्याने काय शूट करणार आहे मला पण नाही माहीत. तिकडे गेल्यावरच समजून काय आहे मला. हा आपला इथून राईट साईड अळंग भळंग रस्ता आणि इथून आपला हे पांदनसारखीच आहे छोटासा रस्ता आपल्या वावराला जायचा. तर आत्ता पोहोचला मित्रांनो आपण वावरामध्ये. मी कमीत कमी आता 15 दिवसानंतर वावरामध्ये येतो. 15 दिवस. तर हा आपला धान वगैरे, ह्या साईडला आहे गहू, ह्या साईडला आहे धान. आणि दिवसाची लाईन आहे तर पाणी वगैरे चालू आहे चांगल्या पद्धतीने. पाणी वगैरे पिते का रे? चल मग. थोडा पुलियासारखा बनवलेला आहे. आणि ह्या साईडला पण पूर्ण उन्हाळी आहे. गज्जाब. इकडं शेतावर आल्यावर नाही का एवढा जबरदस्त वाटते मस्त, कारण सुकून मिळते इकडे आला का. थंडी वगैरे तर नाही, थंडी तर नाही म्हणा, ऊनच आहे. पण कसं सावली वगैरे आहे बढिया. इथे बसला घेतला तरी पण काही वाटत नाही. बढिया इकडे दिवसभर राहिला तरी चांगला वाटते. तर 1 hour later. तर मित्रांनो, आता आम्ही थोडा बहुत मारला इथं शूट. ट्रायपॉड वगैरे होता आणि हा पण थोडासा कामाचाच होता पोट्टा सांगासाठी. मामाचाच पोरगाव नव्हे, दुसरा कोणता दुसरा. तर आता हा शूट वगैरे तर झाला म्हणा. आता जमला कसा ना नाहीच कसा मला पण नाही समजलं. असं टाइमपास एकदम रीलसाठी बनवून पाहिला. आणि इकडे सुकून मिळते कसा. हा बघा आंब्याला इकडे बार वगैरे पण आला आहे. हा बघा, हे बघा. तर छोटे छोटे ते आंबे सारखेच आंबेच भेटते जेव्हा होतील. थांबा एकच तोडू सरतो नाही वाटतं, पण तोडलं. हा आंबा धरा, आंबा खा. आंबा खाऊन टाक. बार वगैरे आला बढियापैकी. आता आम्ही जातो घरी, कारण आम्ही थांबला दीड ते 2 तास थांबला आम्ही. आणि थोडा बहुत शूट मारला, व्हिडिओ काढला वावरी. आता घराकडे जातो. चला मग घरीच. तर आता सायंकाळची वेळ आहे. कबुतराला चारा वगैरे पूर्ण झाला आहे. आणि इकडे कबूतर वगैरे आहेत माझे, बघू शकता. हे तर एवढेच नाही, आणखी खूप सारे आहेत. बाहेर पण आहेत, इकडे तिकडे बसले. तुम्हाला दाखवतो बाहेर जर दिसतील तर. हां बघा, हा फॅन्टेल आहे. जबरदस्त आहे ना हा. सेम हा एक सिंगल नाही, असे 5, 6, 7, 8 आहेत आपल्याकडे, बहुत आहेत. आणि शिराज, ही शिराज आहे. बच्चे आहेत ही वाले. तो पण शिराज आहे तो वाला. तर असं आहे मित्रांनो. आणि माझं घर आहे साकोली रोडवर, दिगोरी मोठी. तर आमच्या घरामागचं तर व्ह्यू तुम्ही बघू शकते. यार किती गज्जब, बहुतच. तर पावसाळ्यामध्ये तर हा पूर्ण बांध्या पूर्ण हिरव्या, जेवढा पाहिला तेवढा हरियाली. आणि इकडे झेंडा लावला आहे आमचा एक जगदंब जानता राजा. तर असा आहे. ह्या बघा ना आमच्या घरच्या कोंबड्या 2-2 टेबल दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावर येऊन बसतात. तर असं आहे. आता थोडा खाली वगैरे जातो, गाय वगैरे आहेत आमच्या. तर काहीतरी हा छोट्या बच्चूला नाही का, म्हणजे ह्या छोट्या बछड्याला काहीतरी पायाला दुख वगैरे झाला आहे म्हणते भाऊ. त्याला दवाई वगैरे लावणी आहे थोडीशी. तर ही आहे जनावरांची औषध, हे मॅक्स म्हणते त्याला. बघा हा दुकान पहिलेच भरते ना. काऊन रे, लावू दे ना.
तो पाय लावू देल तेव्हा ना तुला लावू दिलं मला जवळच नाही येऊ द्या. इकडे वरती कबूतर बघतच होतो मी. एक कबूतर गेला बांधीत. माझा भाऊ गेला पकडाल त्याला. पकडलं. तो कबूतर नवीन आहे म्हणून त्याला बरोबर घराचा रस्ता नाही माहीत आणि तो बच्चा आहे छोटा म्हणून तो इकडे तिकडे चालला गेला. हा पण रेडवाला नवीनच आहे. तर असं झालं मित्रांनो आजचा माझा दिवस. व्हिडिओ कशी वाटली ब्लॉग खूप दिवसानंतर बनवतो आम्ही. व्हिडिओ वगैरे आवडले असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तर आजच्यासाठी एवढंच मित्रांनो. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला मग.